नवरात्रात अनवाणी का असावे? देवदेवतांचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते असे म्हटले जाते. पुण्यप्राप्ती करण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी लोक मंदिरात जातात. मंदिरात देवाचे दर्शन घेतात. अनेक प्रकारे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे देवाचे दर्शन घेताना पायात चप्पल घालू नये. अनवाणी पायाने देवाचे दर्शन घ्यावे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा अशा पवित्र स्थळी अनवाणी पायाने लोक प्रवेश करतात. मंदिरात अनवाणी पायाने जाण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे या पवित्र स्थानी सकारात्मक ऊर्जा असते. अनवाणी पायाने पवित्र स्थळी जाण्याने तेथील सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. ही सकारात्मक ऊर्जा मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. अनवाणी पायाने चालणे म्हणजे ॲक्युप्रेशर थेरपीसारखे आहे. धार्मिक दृष्टीने बघितले तर पवित्र स्थानी अनवाणी पायाने प्रवेश करणे म्हणजे आपण भौतिक सुखसुविधांचा त्याग करून परमेश्वराला भेटतो. या त्यागाला तपस्येच्या दृष्टिकोनातून बघितले जाते. त्यामुळे धार्मिक स्थळी प्रवेश करताना चप्पल जोडे बाहेर काढून ठेवावीत. नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी. नवरात्र सुरू होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो. त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात. रक्ताभिसरण सुधारते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, आणखी इतरही बरेच फायदे होतात. हिरवळीवरून चालण्याने त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान 9 दिवस तरी व्हावेत, म्हणून ही नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत आपल्या ऋषीमुनींनी विचारपूर्वक सुरू केली होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं की लोक सगळं करतात, म्हणून याला धार्मिक रूप दिलं गेलं, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक निसर्गाच्या नैसर्गिक कृपेने आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेऊ शकतील. आपल्याकडे असलेल्या सर्व रूढी परंपरामागे एक शास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तो समजून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि तो समजण्यासाठी आई जगदंबा सर्वांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना.